अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, चतुर्थी तिथी सुरू होणार आहे 26 ऑगस्ट 2025 ला दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे 27 तारखेला बुधवारी 3 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होईल. गणेशाचा जन्म शुक्ल पक्षातील चतुर्थीला भाद्रपद महिन्यात दुपारी झाला होता, म्हणून जेव्हा चतुर्थी चालू असेल त्याच काळात मूर्तीची स्थापना करावी. प्रत्येक वेळेस उदय तिथी अशी मानत नसतात. अनेक सण, अनेक पर्वाचे आणि अनेक वेळ हे निर्धारित असतात. म्हणून गणेश पूजन 27 तारखेला करावे. 26 आणि 27 तारखेला चंद्राचे दर्शन करू नये, कलंक लागतो. कृष्ण भगवानांना देखील सम्यकमणीचा कलंक लागला होता. अशा वेळेस कृष्ण भगवानाने खूप चिंतित होते. तेव्हा नारद मुनींनी कृष्ण भगवानांना सांगितले की देवा, तुम्ही भाद्रपद मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला चंद्राचे दर्शन केले आहे, म्हणून तुम्हाला हा कलंक लागला आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी येणाऱ्या चतुर्थीचा उपवास केला होता. जर चुकून दोष लागला तर तुम्ही स्क्रीनवर जो मंत्र दिला आहे तो तुम्ही 108 वेळा नक्की करावा. हा मंत्र बोलताना पाण्यात बघत बोलून करावा आणि नंतर हे पाणी प्यावे. त्यामुळे कलंक हा लागत नाही. या दिवशी स्नान, दान हे तर नक्की करावे. स्नान आणि दान हे कुठल्या वस्तूचे करावे ते बघूयाच. तर चांगल्या गोष्टी केल्या तर 100 गुणांनी फल प्राप्ती होतेच होते. त्यामुळे आपण ह्या दिवशी दान तर नक्कीच करावे. आंघोळ करताना पाण्यात तीळ टाकून आंघोळ करावे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत स्नान देखील करू शकता. या दिवशी 21 मोदकाचे दान हे करू शकता. तसेच या दिवशी गुळाचे दान, मिठाचे दान आणि तुपाचे दान देखील करणे अतिशय शुभ असते. तसेच मालपोहा तयार करून त्याचे देखील तुम्ही दान करू शकता. या दिवशी गणेशाची मूर्तीवर गुळाच्या पाण्याने अभिषेक करून गणपती अथर्वशीर्ष बोलावे किंवा ऐकावे. करून झाल्यावर तुम्ही 21 दुर्वा ह्या गणपती बाप्पाला अर्पण करावे. तसेच लाल जास्वंदाचे फूल हे देखील अर्पण करावे. हे गणपती बाप्पाला खूपच आवडतात. तसेच मंडळी, तुम्ही जेव्हा गणपती बाप्पा घरात आणता तेव्हा समई किंवा निरंजन हे लावूनच ठेवावे. त्यामध्ये तुम्ही तिळाचे किंवा राईचे तेल हे टाकावे. त्यामुळे शुभ ऊर्जा ही घरात निर्माण होते. तसेच जो कोणी आरती करणार असेल त्यांनी सोहळे किंवा पांढरे धोतर घालावे, पांढरे कपडे घालावी. तसेच नसेल तर लाल, तांबडे, केशरी रंगाचे कपडे देखील घालू शकता. अतिशय शुभ असे असते, कारण गणेशाची संबंधित असलेली शुभ अशी सात्विक ऊर्जा या रंगाकडे आकर्षित होते. त्यामुळे या रंगाचा आपल्याला लाभ होतो. त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे तर नक्कीच घालावे. जे कुणी पूजा करणार असेल किंवा दुसरे कुणी पूजा करणार असेल त्यांनी या रंगाचे कपडे हे घालावेत. तसेच जर का तुमच्या घरात कुणी फूल, दुर्वा आणले असेल ते सुशोभित करून ते अर्पण करावे. त्यामुळे मूर्तीचे पावित्र्य हे टिकून राहते. बाहेरून आलेली व्यक्तीला पाय धुवूनच मूर्तीचे दर्शन घ्यायला द्यावे. तसेच मंडळी, आरती करताना शुद्ध गाईच्या तुपाने ओवाळावे. निरंजन हे 2 वातीची 1 वात किंवा 5-7 वातीने ओवाळावे. शेवटी जेव्हा तुम्ही घालिंग लोटांगण वंदिनी चर्दन हे आरती करता त्यावेळेस तुम्ही कापूर आणि धूप एकत्र करून त्याने आरती करावी. मंडळी, चंद्रदर्शन करू नये तर चंद्रदर्शन हे 26 आणि 27 या दोन्ही दिवशी चंद्रदर्शन करू नये, कारण दोन्ही दिवशी चतुर्थी आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी तुम्ही चंद्रदर्शन करू नका. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ. कुठल्या तेलाचे निरंजन लावावे, कुठला मंत्र बोलावा, चंद्रदर्शन झाले चुकून तर कुठला मंत्र बोलावा याविषयी होता. मंडळी, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.